मित्रांनो, डॉगेश भाईला हुडकत होतो आणि डॉगेश भाई इथं जाऊन लपलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज होता शनिवार, त्यामुळे दुकानं सगळी बंद होते, तुम्ही बघताय. आणि ह्यामुळे माझं पोट बिघडलेलं, कारण धंदा कमी होत्या टायमाला. आणि ह्या कुत्र्याला घंटा फरक पडत नाही त्या गोष्टीपासून. आणि मित्रांनो, तुम्ही ह्याचं नवीन नाव ठेवलं डॉगेश भाई, ते मला खूप जास्त आवडले. आजपासून मी ह्याला कुत्रा किंवा टाग्या नाही म्हणणार, आजपासून मी ह्याला म्हणणार डॉगेश भाई. आणि आज डॉगेश भाईला म्हणत होतो, डॉगेश भाई जल्दी उठो, जंग पे जाना है. आणि डॉगेश भाई उठलाय, पण आता जंग पे जाऊ. आम्ही जंग पर असो किंवा नसो, पण सलमान भाई जंग पर नक्की होता. शनिवार असून पण चालू ठेवलंय, ह्यासाठी दादा जरा स्तुती करत होतो. घरी गेल्यानंतर डॉगेश भाईला हुडकत होतो आणि मम्मी सांगितली की डॉगेश भाई हिथं लपलाय म्हणून. डॉगेश भाईला जरा हाय हॅलो केलं, त्यानंतर जेवायला घेतलं. जेवण करून झाल्यानंतर या भावाचा 40 कपाचं ऑर्डर होतं, त्याला द्यायला चाललो आपण. तिथे जाऊन 40 कप चहा दिलो आणि त्यानंतर भाव सोडायला पण आला. आल्यानंतर इथं 7 भाईला चहा देत होतो, तेवढ्यात अमन भाई म्हणला की चिकन कापायला घे. 1 सेकंदाचा पण विचार न करता आधी चहा ठेवला आणि कपडे बदलून घेतला. चिकन तोडूनच चहा प्यायला घेतलाय भावनं. हे भारी वाटलं यार मला. 1 कप चहा तर पिणार, पण आधी ऑर्डर करणार. मित्रांनो, तुम्ही एवढं हार्ड वर्किंग आहे का तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.